काय होत नाही चालायला काय नाही. तुला घेऊन चालतोय अनाया. मगर असेल हा, जा जा पुढे. मगरला भूक लागली असेल. आरसीबी फॅन विराट कोहली हे इंजमाम फॅन लग रहे है. तर पाटकर साहेबांचा मी नंबर पण देतो तुम्हाला, ते तुम्हाला गाईड पण करतील कधी कसं पोचायचं, किती वाजता यायचं ते सर्व माहिती देतील. हा हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 5:45 झालेत. चला चला निघा लवकर. 8च्या आधी नाही पोचलो तर रिटर्न यायला लागेल. चल बसलोय गाडीवरती. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. नमस्कार, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती, ते पण डायरेक्ट गोव्यावरनं. तर सकाळी सकाळी बघितलं ना तुम्ही, आपण आपल्या हॉटेलवरनं निघालो आणि 1 तासाचा ऑलमोस्ट प्रवास करून आता आपण पोहोचलोय दूधसागरच्या पार्किंग एरियामध्ये. उमा आणि अनाया पण आहे तिथे, नाश्ता करण्यामध्ये बिझी आहेत. काय ऑर्डर दिली? ब्रेड ऑमलेट. तर टोटल 22 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यासाठी बघा त्याच्या आधी नाश्ता आलाय. आणि ते यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगत असतात 500 रुपये घेतो गाईड. असं काही नाही, 10 जणांना घेऊन जातो. पर हेड 300 घेतो तो. आणि 10 जणांचा ग्रुप असेल तेव्हाच तुम्ही आत जाऊ शकता. आणि एंट्री तिकीट 300 रुपये आहे, म्हणजे पर हेड 727 होते. आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये गाड्या बंद असतात, ज्या जीप चालतात ना त्या. तर आपण चालत चालत जायला लागेल. 11 किलोमीटरचा प्रवास आहे आणि येताना 11, टोटल 22 किलोमीटर. ओके, तर दूधसागरला येत आहे तर प्रिपेअर राहा. 22 किलोमीटर तुम्हाला येऊन जाऊन पार करायचं आहे. ओके, वैष्णोदेवी. पण वैष्णोदेवी वर चढायचं आहे ना, इथे सरळ सरळ आहे. ओके, तर आता नाश्ता करून घेऊया आपण. मम्मा झाला ना नाश्ता? काय डेटॉल लावतोयस? हां, तर वॉकिंग करताना म्हणजे आपण ट्रेक करणार आहोत ना, तर लिचीज आहेत तिथे. लिचीज माहिती आहेत ना? हां, म्हणून सर्वांनी रेकमेंड केलं आहे की डेटॉल लावा. कुठं लावतोयस? चला, तर फायनली एंट्री पास भेटला आहे ना आपल्याला. तर पुन्हा एकदा सांगतो, दूधसागर वॉटरफॉल ट्रेकिंगसाठी येत आहे. 625 रुपये लागतील तुम्हाला पर हेड, इन्क्लुडिंग गाईड चार्जेस. तर 10 जणांचा ग्रुप असेल तर वेल अँड गुड, नाहीतर आमच्यासारखा वेटिंग करून तुम्ही पण ट्रेकला जाऊ शकता. गणपती बाप्पा. तर फायनली आमची गाडी पण पार्क झाली. जिकडनं आपण तिकीट काढला तिकडनं 1.5 किलोमीटरचा वॉक आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीने येत आहे तर इथे पार्किंग करून 50 रुपये भरून आता ट्रेकला सुरू करूया. तर गाईड आहेत आमचे आणि बाकीची टीम आहे 10 जणांची. तर बघा कसा ट्रेक आहे. ॲडव्हेंचर आहे ना फुल उमा, जंगलवाला ट्रेक. तर विदाऊट गाईड तर तुम्ही येऊच नाही शकत इथे. आणि रेल्वेच्या मार्गाने जो ट्रॅकनी रस्ता आहे तो पण बंद आहे. तिकडनं जात आहे, फॉरेस्टवाला पकडते तर तुम्हाला काहीतरी फाईन लागते. तर हाच मार्ग कोणता एक मार्ग आहे, दूधसागरला येत आहे तुम्ही. आलोय आता आपण एंट्री पॉईंटला, जिथे फॉरेस्टवाले आहेत ते आपली नावाची नोंदणी घेतात, एंट्री घेतात आणि आपल्याला आतमध्ये पाठवतात. ते बघा. आणि जे काही तुमच्याकडे प्लास्टिक बॉटल्स आहेत त्या काउंट करतात आणि परत येणार अशी खात्री ठेवतात तुमच्याकडनं. डिपॉझिट घेत आहे काय प्लास्टिकवर? घेत आहे ना? हां, तर प्लास्टिक कुठं टाकायचं नाही. ट्रेकिंगला येत आहे तर परत दाखवायचं. हे बघा, खूप छान कल्पना आहे. स्वच्छता राहील आहे बघा. किती वर्ष झाली तुम्हाला ट्रेक करताय? 16 वर्ष झाली सर. 16 वर्षापासून? हां हां. आणि कसं असतं या जंगलमधनं ट्रेक करायचा अनुभव? बरं छान आहे, लोकांना बरा मजा येते चालायला जंगलातून. हो. मग तुम्ही या प्रॉपर गावचे काय? हां, गावचे. काय गावाचं नाव तुमच्या? कोल्हे. कोल्हे. हां. मग इथपर्यंत ट्रेन येते काय कोल्हेपर्यंत? ट्रेन येते सर तिकडून, मडगावून येते, नाहीतर वरून चेन्नई एक्सप्रेस. अच्छा अच्छा, चेन्नईची ट्रेन येते काय? नाहीतर मडगाववरनं पण भेटते ना? मडगाववरनं भेटते. जर तुम्ही स्कूटी किंवा कार हायर करताय तर त्याच्याने येऊ शकता. आणि जर नसेल करायची तर ट्रेननी पण येऊ शकता. कोल्हम तक. हां, कोल्हमपर्यंत. आणि त्याच्या बाजूलाच जो तिकीट काउंटर दाखवला तो आहे. आणि तिकडनं 1.5 किलोमीटरला पार्किंग आहे. आणि तिथून तुम्ही असा ट्रेक करू शकता.
मग सुरुवात कशी झालेली दूधसागरला? कोण गेलेला पहिला? पहिल्यांदा असं पूर्वी असे लोकच जात होते, म्हणजे तिकडे शेतीवाती होती. हां नंतर काय झालं, डेव्हलप होत चाललं तसं लोकांकडे फोटो कॅमेरा झाले, त्यानंतर सगळं फेमस झालं. हां मग त्यानंतर आता- एक 2-3 पिक्चरची शूटिंग पण झाली तिकडं. बरोबर. चेन्नई एक्सप्रेस, महिना कन्नड पिक्चरचं. हां त्याच्यानंतर मग सगळं लोक टुरिस्ट वाढले तिकडे सर. अच्छा अच्छा. हां. आणि तो एकदम दिसतो पण एकदम भारी ना हां, नजारा. एकदम छान काय दिसतो. म्हणतात त्याला? दूधसागर ना? दूधसागर. तो कसा नाव पडला? कसं म्हणजे सर, ते पाणी जे पडतं ते सारखं दूध सारखंच वरून पडल्यासारखं वाटतं. बरोबर. हां. हां पण तुम्ही येताय दूधसागरचा नजारा तर तुम्हाला भेटणारच, पण हा जो ट्रेक आहे जंगलवाला हां. तो पण तुम्ही एन्जॉय हां, करणार. enjoy करू शकतो. हा एकूणता एक मार्ग आहे की आणखी मार्ग आहेत? आणखी एक मार्ग आहे, पण तो सध्या तो बंद आहे सर. हां म्हणजे तो ऑक्टोबर पासून सुरू होतो. जीपचा ना? जिप्सा हां. त्याने पण नंतर ट्रॅक करू शकता तुम्हाला पाहिजे तर. हम्म. आणि लोक रेल्वे ट्रॅकनी पण जातात. जातात, पण ते इलिगली आहे सर. हां पकडलं तिकडे तर जायला jail आहे. भेटत नाही. कोणी पकडलं तर फाईन होते, हां सजा होते त्याला. तर या मंडळी तुम्ही गोव्यामध्ये येत आहे तर तुम्हाला मी सॅलोलियम डॅम तर दाखवला, तो तर एकदम भारीच आहे, पण हा ट्रेक पण मिस करू नका. आवडेल तुम्हाला. ट्रेक लवर असाल तर स्पेशली आपल्या ग्रुपसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बघा कसा ट्रेक आहे. चालेल, धन्यवाद पाटकर साहेब. ओके, धन्यवाद. ती बघा आपली मंडळी. हँगओव्हर नाही आहे ना गोवा का? अनया दमली काय? अभी एक 5 मिनट की चढाई आहे इधर. आमची मम्मा बघा योगा करणारी मुलगी. उसके काय? बाद फिर से सेम रोड. तर दमतच नाही ना. हे बघा आणखी मित्र आहेत आपले, जे आम्ही ग्रुप बनवून आलोय ना 10 जणांचा त्यातले. हां तर पहिला रिव्हर क्रॉसिंग आलाय आणि पाय भिजलेत नाही म्हणून शूज काढायला सांगितलेत त्यांनी. ए रिव्हर क्रॉसिंग बघितली तुम्ही आणि इथे बघा कसा फ्लो आहे. मम्मा येते डुबकी मारून? जा एक डुबकी मारून ये. हा ये. रिव्हर राफ्टिंग चालू केली पाहिजे इथे. हां हे बघा कसं आहे. चला, वाघ येतो पाणी प्यायला. हां आता पोट घेऊन काय होत नाही, चालायला काय नाही. चल तुला घेऊन चालतोय अजून पोटला कुठं घेऊन जाऊ? मी स्वतः चालते. कसं वाटते? मस्त वाटतंय. एकदम भारी आहे ना जंगल. एन्जॉईंग. तर ट्रेक करत करत आलो आता आपण जीपच्या ट्रेकवरती. माहिती आहे ना ना 4x4 ती इकडनं जाते ऑफ रोडिंग, पण आता बंद आहे. हां म्हणून आपण ऑफ रोडिंग करून चाललोय बघा. तू घेऊन चालायचं पाय. आपले 2x2 पाय घेऊन चालायचं ना मम्मा. व्हेरी गुड. कीप द स्पिरिट अप. ओके. हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हिप. हुर्रे. कोण? पुरे. तर पाटकर साहेब, ही जीप आहे ती आता बंद आहे ना? आता बंद आहे. हां मग त्याचा किती खर्च लागतो तरी सर, एका त्याला माणसाला? लगभग सर 900 रुपये असे होतात सगळे त्यांचे. लाईफ जॅकेट, तिकीट, जीपचं यायचं जायचं चार्ज. जी जीप घेऊन जाणार ती तुम्हाला जीप घेऊन येणार, परत घेऊन येणार. हां 1.5 तास देतात तिकडे तुम्हाला थांबायला. मग ते कधी सुरू होते? ते जीप आता ऑक्टोबरमध्ये होते सर. ऑक्टोबरमध्ये ना? पण जो नजारा बघायची जो टाइम आहे दूधसागर हां, बघायचा तो हाच टाइम आता आहे. या पावसाळ्यातच बरा दिसतो, व्ह्यू बरा मिळतो, चांगला मिळतो. त्याच्यानंतर स्लो होत जातो ना? स्लो पाणी कमी होते सर. हां पण येत आहे मंडळी, अजून तुमच्याकडे टाइम आहे तर पाटकर साहेबांचा मी नंबर पण देतो तुम्हाला. बरोबर. त्यांना कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला गाईड पण करतील, कधी कसं पोचायचं, किती वाजता यायचं ते सर्व माहिती देतील. हां. तर येत आहे तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अशी आमच्यासारखी तुम्ही एकदम स्मूथ ट्रेक करू शकता. हां. प्रत्येक जागेवर जाऊन ते आपल्याला माहिती पण देतात. हां चला, तर पाऊस पण आलेला आहे ट्रेकमध्ये. ये अनया रेनकोट घाला, जादू बना. सर्व जादू झालेत बघा. जादू जाडू जादू मम्मा जाडू जादू. धूप चाहिए? बारिश आहे. तर जादूना आता तहान लागली म्हणून नदीचं पाणी प्यायला चाललेत बघा. जादू जादू. बस ही बघा कशी नदी आहे, दूधसागर. मगर असेल हा. जा पुढे. मगरला भूक लागली असेल. चला, चालता चालता एक ब्रेक घेतलाय आपण, थंड घेतलाय. हो, किती किलोमीटर बाकी आहे? सर अजून 3 किलोमीटर बाकी आहे. 3 किलोमीटर बस ना? हां तर ऑलमोस्ट 8 किलोमीटरचा प्रवास झाला आहे ना. व्हेरी गुड.
मजा येते ना नदीमध्ये आल्यावरती, थंडगार पाणी. आणि मम्मानी काय, मम्मा तर नुसती खातच असते आमची. काय काढलं खायला? ब्रेड ऑमलेट ते खाल्लं नव्हतं ते पॅक करून आणलं. तर खाण्यासाठीच आम्ही ब्रेक घेतलाय. मम्माला असं काय काय पण बोलत असतो ना डॅडू. हां तर हे बघा. खाल्लं नव्हतं ना ते. हां तर आम्ही अर्धच खाल्लं होतं ऑमलेट, ते थोडंसं खाऊया, ताकद मिळेल. आणखी 3 किलोमीटर ट्रेक करायचं आहे. प्रवासामध्ये येत आहे, तुम्हाला असं थंड किंवा काय मॅगी वगैरे पाहिजे असेल तर इथं भेटून जाईल. बघा RCB फॅन, विराट कोहली. हां ABD इंजमाम फॅन लग रही है. इंजमाम का ब्रदर है. हाँ वेरी नाइस. फकर जमान. मैं रोहित शर्मा फॅन. फायनली आलोय आपण क्रॉसिंग ब्रिज. ये बापरे. हा अनाया हालू नको जास्त, आरामात ये. हा ये हा मम्मा ये, हात पकडून ये आणि पुढं. व्हेरी गुड. ओ माय गॉड, बापरे. हे बघा, तुम्हाला आता माझा कॅमेरा दाखवतोय काय माहिती नाही, पण खतरनाक नजारा मिळतो इकडनं तुम्हाला. दूधसागर तिकडनं अजून भेटेल. ओ हो, तर याच नजाऱ्यासाठी आपण ट्रेक करत होतो. तो फायनली बघा काय वाटतं, एकदम भारी. या नक्की मंडळी, किती पण मोठा ट्रेक असू दे, हा व्ह्यू बघून तुम्ही एकदम काय बोलतात त्याला, स्पीचलेस. भारी आहे ना. दूधसागर फक्त ऐकलेलं आहे, आज बघा. हा तर जसे जसे जवळ याल ना तुम्ही, एक एक नजारे जे भेटतात ना, व्ह्यू पॉइंट एक नंबर आहेत. आता पावसामध्ये भिजून वॉटरफॉलचे व्ह्यू एन्जॉय करूया. तर आवडली ना मंडळी तुम्हाला आमची गोव्याची सिरीज, तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर तोही करा. हां उमा निस्ती तुम्हाला रेसिपीजच नाही दाखवत, तर बघा अशी चांगले ठिकाण पण घेऊन फिरवत येत असते. तर नक्की उमासाठी पण लाईक करा. थँक्यू उमा. उलटा रेनकोट घातलाय, ते इग्नोर करा. चल अनया, व्हेरी गुड. ॲट द एज ऑफ 12 शी हॅज डन हाऊ मेनी? At the age of 18 I have also done. ॲट द एज ऑफ 16 आय एम ऑल्सो डन. किती 12 किलोमीटर ना, 11 किलोमीटरचा ट्रेक केलाय बघा तिने. तर ऐकू येते ना तुम्हाला धबधब्याचा आवाज. आता थोड्याच टायमाने आपण वॉटरफॉलचा एकदम भारीवाला व्ह्यू देणार आहोत. हे बघा, जायचा रस्ता बघा कसा आहे. चलो. तर फायनली वक्त आलेला आहे नजारा बघण्याचा. दूधसागर वॉटरफॉल, दूधसागर वॉटरफॉल. आणि ट्रेन पण चालली बघा. वा, आहा, पुरा पैसा वसूल आहे मंडळी. नक्की आयुष्यामध्ये कधीतरी या तुम्ही, पण याच टायमाला या. भारी. वा. आणि आता स्विमिंगला बंदी आहे, कारण याच्यामध्ये जर कोणी उडी मारली तर डायरेक्ट तो समुद्रामध्ये जाईल. हे बघा, पण जो फवारा उडतो अप्रतिम. ट्रेन पण गेली बघा टायमावरती.
ट्रेन आली ट्रेन. चला तर मंडळी, दूधसागरच्या इकडे आपल्याला काय व्हिडिओ संपवता नाही आलं, पण कसा वाटला तुम्हाला दूधसागर वॉटरफॉल आणि नजारा नक्की कमेंट करा. आणि आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो, हॉटेलचे व्हिडिओज बनवतो, तेव्हा आपल्याला कमेंट येतात की प्रणित काय फुकट खायला जातोस तू, पैसे भरलेस की नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो, यूट्यूब असा विषय आहे की आपण त्याच्यावरती डेलीज व्हिडिओ बनवतो, पण यूट्यूब एवढा पैसे नाही देत की मी तुम्हाला असा जो तुम्हाला फिरवायला घेऊन येतो, दर महिन्याला नवीन नवीन ठिकाण दाखवतो, त्यासाठी विदाऊट प्रमोशन कोणीही यूट्यूबवर सर्व्हाइव्ह करू शकत नाही. जर तुम्हाला मी रेसिपीचे घरचेच व्हिडिओ दाखवले तर तुम्ही पण बोर होणार एक टायमाला आणि आपला चॅनल विसरून जाणार. म्हणून हे जे आपण जे काय मध्ये मध्ये प्रमोशन करतो ते करावे लागतं. त्याच्यानीच आपण त्याच पैशाने आपण ह्या जो ट्रिप आहे, नवीन नवीन ठिकाण आहेत ते तुम्हाला दाखवू शकतो. तर जो काही तुम्ही सपोर्ट करताय, जे आपले मेन सबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ टाकल्या बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, जे काही तुम्ही आपल्याला सपोर्ट करताय, नेहमी सपोर्ट असाच ठेवा. तुम्हाला भरपूर काही यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याची इच्छा आहे. तर आता जसं सांगायचं झालं दूधसागर वॉटरफॉलबद्दल, तर दूधसागर वॉटरफॉल म्हणजे कंप्लीट 22 किलोमीटरचा ट्रेक आहे. जाताना काय नाही वाटत, आपल्याला एक एक्साइटमेंट असते की जाऊन आपल्याला वॉटरफॉल बघायचा आहे, वर धावणारी ट्रेन बघायची आहे, कसा तो दिसतो. तो प्राइसलेस नजारा आहे, अविस्मरणीय क्षण आहे. पण येताना थोडी हालत खराब होते. जर तुम्ही जाताय तर प्रॉपर शूज वगैरे घालून जा. आता उमा गेली होती चप्पल घालून, तर तिला जाताना काय नाही वाटलं, पण येताना तिला शू बाईट झाला ना उमा, आणि येताना थोडा त्रास झाला. पण प्रॉपर प्रोफेशनल ट्रेकिंगचे कपडे वगैरे घालून जा तुम्ही. आणि हे लक्षात ठेवून जा की तुम्हाला 22 किलोमीटर चालायचं आहे. पण ॲट द एज ऑफ अनाया, म्हणजे ज्या अनाया वयाची आहे त्या वयाच्या मुलांना घेऊन नका जाऊ. ऑलमोस्ट 15-16 वर्षाची जी मुलं असतील त्यांच्यासाठी हा बेस्ट ठिकाण आहे ना. हां, पण तिकडे जाऊन जे काय आम्ही एन्जॉय केलं, जे काय आम्ही बघितलं, जो वॉटरफॉल बघितला तो खूप भारी होता, खूप मजा आली. तर पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जे काही मला त्रास झाला बुकिंग करताना, गाईड शोधताना, ते त्रास तुम्हाला नाही होत म्हणून आपण असे हे सर्व व्हिडिओज बनवत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा, आणि तुमचा सपोर्ट नेहमी ठेवा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय, चला.